पाय स्वराज, आबा तुझ्या भेटीला आले. करमत नव्हतं आबाजीला. पानं कस पौरायला पण ते पण आल्याबरोबर बाहेर जायचं. जाई फादर डे आणि इकडे बापलिकाचं काय चालू आहे. तुम्हा सर्वांना सकाळी जाते इकडे तिकडे दुकानात लवकर घरी आहे 3 वाजता 4-5 वाजता दुकानात. आणि स्वराज बद्दल त्याचं प्रेम पाहून असं मन भरून आल्यासारखं वाटलं की बा किती प्रेम करत आहे नातवावर किती नाही. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज काय चालू आहे. नमस्कार नमस्कार. काय झाली का झोप झाली स्वराजची? हो हां, ऐकू आलं तुम्हाला? सांगा कमेंटमध्ये. झोप झाली ना? चला, रिप्लाय भेटत आहे तुम्हाला पण दोन्हीकडून आहे ना? हां, झाले. आणि इकडे बोलायचा प्रयत्न आहे. सुरुवात झाली आमची बोलायला आहे ना? बोल बाळा, गुड मॉर्निंग. वर पा अरे पाय ना. हां, इकडे चालू आहे सकाळची तयारी. आणि तुम्हालाही आवडते सुरुवातला बघायला म्हणून सुरुवात आम्ही तिकडून करत असतो. आणि इकडं किचनमध्ये काय चालू आहे? नाश्त्याची तयारी चालू. नाश्त्याची तयारी. काय केलं नाश्त्याला? काजूच्या चणी आहे का? चण्याची उसळ केली. हां, काय आज विशेष? आज माझे आई बाबा येणार आहेत ना. कसं काय अचानक? स्वराजच्या भेटीला. हम्म, बाबाला खूप आठवण येत होती. हो का? तो 15 दिवस होता ना तिकडं. हां, त्यामुळे नाही का म्हणजे बाबाच्या अंगावर एवढा झालता तो की बाहेरच न्यायच्या दुकानात त्याला सकाळी संध्याकाळी. साहजिकच आहे, हां. अंगावर होणारच आहे. तेच ना. पण इकडं आता किती वाजले? 11 वाजले पण नाश्त्याचा टाइम. 11 वाजता नाश्त्याचा टाइम असते का मित्रांनो? बघा, असं काम आहे आमचं. बघा इकडं 11 वाजत आलेले आहे घड्याळमध्ये. पण ॲक्च्युली पण कसं आहे, पहिले कन्फर्म होतं येणार आहे म्हणून. आता सकाळी माहीत पडलं की येणार आहे म्हणून. म्हणूनच मग इकडं सुरुवात झाली आता. आणि अर्धा एक घंट्यात पोचतील पण. आता येतातच. हां, त्याची पण तयारी करणं सर्व. आता आता पाहुणे येणार आहे म्हणजे सर्व तयारी करावंच लागते. बघू आता. तर बघा नाही का, बाबा पण आलेले त्या नाताच्या भेटीला. आणि बघा नाताचा लाड किती चालू आहे. पाय स्वराज, आबा तुझ्या भेटीला आले. करमत नव्हतं आबाजीला. पानं कस पौरायला पण ते पण आल्याबरोबर बाहेर जायचं. तेच ना मग. हां, त्याच्यानं तो एवढा हे होऊन गेला. आता तुम्ही म्हणसाल की आल्याबरोबर आईला निराका पोळ्यावरच बसते का? पण तसं काही नाही, आईला करमतच नाही. आई म्हणते मी बसल्या बसल्या करून देते. तर असं चालू आहे. दोघी येण्याचं काम तेच असते. इकडं पोळ्या टाकायचं. हां, तर भाजी वगैरे करायची मला. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडं. आज आहे रविवार, तर नाही का इकडं देवपूजा वगैरे केलेली आहे सध्या. हां, तेच. बाबाचं रिकाम पण नसतं चालूच. नाही, किती दिवसापासून बाबा म्हणत ते येतो येतो. हां, तेव्हापासून तेव्हापासून आलेच ना. तेच. इकडं आईचं चालू आहे पोळ्या वगैरे करायचं. बघा आल्याबरोबर नाही का बाहेर पण नाही लावायची ना. बाहेरचे चालूच राहते. हे पिलू, कुणाजवळ गेला तू? बाबाजवळ गेला. काय चालू आहे काय पाहिजे. असं आहे. हा, आता अन्नप्राशन करायचं त्याचं. पिलू, काय सुरू? कोणाजवळ गेला तू? बाबा म्हण बरं. बाबा तुला म्हणता येते ना? म्हण बरं. म्हणून दाखव बाबाला. म्हणून बाबा बाबा म्हण ना. कोणत्या विचारात आहे काय? झोपायची तयारी चालू आहे. म्हटलंय पप्पा म्हणते तो बाबा म्हणते. व्हिडिओ पाहिला असेल ना तो. इतका ऍक्टिव्ह झाला तो आता. खूपच ऍक्टिव्ह झाला. हां, त्याच्यानंच ना. आता दिवाळीला तर तू चालायला लागणार. हां, हो. डायरेक्ट दुकानात. मग गाडीवर. हो,
चला म्हटलं भेटी. म्हणजे किती दिवस? 8 दिवस झाला दादाली आले. मग काय होते? काय होत असतं त्याला? काय आता आहेच, आपण जवळच ठेवणार. अन्नप्राशन पण आहे पुन्हा. त्याचं काय साहजिकच आहे, आठवण येतेच कोणालाही. आता एवढं दिवसाचं समजा पाहिलं नव्हतं त्याला पण. किती दिवस, 3 महिने राहिलं ना तिकडं पहिले पण. आता पण 15 दिवस राहिला. आता 15 दिवस. सकाळी दादा येतो फिरायला इकडे तिकडे. हा, 10 वाजता त्याच्यात लवकर घरी आहे. 3 वाजता बी 4-5 वाजता दुकानापर्यंत आहे. चला असं. आपल्या घरात द्यायला. आणि आईच्या हाताला पण थोडंसं सुई वगैरे लागली, रुतली होती इकडं पण हात ते रक्त घुटल्यावर झाली ना ते. पूर्ण हिरो झालं होतं ते. बघा ते दवाखाना केल्याच्या लवकरच करून ठेवलं. कोण मन टॅटू मारलं असं, एकदम हिरो झालेली आहे जागा. ते कशी रक्ती घुटली नाही एकदम. दाबून ठेवल्याच्या रक्ती जमा झाली ती. त्याच्यानं काय झालं म्हणते. नाही पण ते सुई पण जसं घेत झालं ना वेगळं असते ना. हा, झालं रक्ताचं खायचं ते लोकांची. लोखंड राहते ना, ते स्वेलिंग येतेच थोडंसं. ते तुला ते इंजेक्शन घेतलं तर फरक पडतो. चला असं जेवण वगैरे झालेलं आत्ताच मस्त की चहा पाणी झालं, फ्रेश वगैरे झालं सर्वजण. आणि इकडं खेळणं चालू आहे स्वराजच. हाय काय हो. आज आहे फादर डे आणि इकडं बापलिकाचं काय चालू आहे? तुम्हा सर्वांना फादर्स डेच्या हो, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. बघा किती हसत आहे स्वराज. मस्त करावं बोलास इकडं. ते. खरं त्यांचं हसू लागलं तुझं. किरण. किती खुश आहे, किती आनंद. पाहते किती हसत आहे तो. मस्त आहे. फादर डे आहे ना हा, आज. आज विशेष आनंद आहे. चालू आहे ना आज. त्याच्यामुळे विशेष ते. हा, डे असल्यामुळे ते हे चालू आहे. आणि मामा पण आलेले इकडे. तर बघा आज आहे फादर डे. सर्वांना फादर डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नाही का म्हटलं माझे पप्पा पण आलेले इकडं आणि डुग्गूचे पप्पा पण आहेत. तर नाही का म्हटलं फोटोशूट करूया आपण. आणि बघा आजीने एवढ्या हौशीने पपई आणली त्याला, तर याच्यामध्ये पपई टाकून घेतली तर पूर्ण संपवली बघा. आणि बघा किती मस्त खाते. हो, पुसलेलं. तर बघा किती आवडीनं खाते तो पपई. त्याला पपई खूप आवडली. आज आमचा मेकअप पण नाही केला आणि काहीच नाही. तर बघा किती येणार खाते. हो, पपई खाल्ली असेल तर. आणि इकडं आजी पण आहे. नाही थोडीशी ते. तर बघा याने किती मस्त करत आहे. किती जण चावताय ती. हा. हा? तोडून किती असं वाटते. बस झालं. बस झालं ना? अरे बस झालं ना? अरे बाबा. पिल्लू बस झालं बस. संपला आता त्याच्यातला. सोडत नाही ते आता मी नाही सोडणार. सोडत पण नाही. 1 घंटा सोडणार नाही. हा. तू आजीसोबत जाते पिंजरला पिल्लू? पिंजरला जायचं तुला? चला भुरता येतो ना? बस झालं. सोडत पण नाही ती. आणि कसं आहे त्याला नाही का दात वगैरे येते, म्हणजे हिडे फिट्ट होते त्याच्या, त्यामुळे नाही का त्याला पण त्रास होत आहे हिड्याचा. त्यामुळे तो काय पण असं चाव चाव करतो. दे आवाज आवाज दे. हा? द्या बाजू. दे दे आवाज. सोडणारच नाही तो. हो ना, चालते. लागू दे पाय. पिंजरले तर तू. पिंजरला जायचं खाल्ला काकूची सोबत. हा? नाही. चष्मा जाते तुमचा आज. आता झालं का मग 8 दिवस झाले. हो. 7 दिवस. आता अन्नप्राशन करायचं ना. हा. बघ ठेवलं की 8 दिवसानंतर. बाई पण चष्मा सोडत नाहीये. काय झालं ना चष्मा? नाही चष्मा फोडते नाही फोडणार. ते दांडी वापरते. नाही. बाई आवाज चष्मा किती आवडला. हो.
आजीला काय सोळा नाही वाटायला ना आता. रात्रीच्या कशी होणार आहे? हो ना. राहून जा आजचे दिवस. आरामशीर जायचा पण. त्याला डुबोयची पिंजरली आहे ना? हो. हा. आता किती वाजले? 6 वाजता. हो. गुंजाल सोबत ते पाणी किती मस्त वाचलं बा. कुक बी नाही करायला काहीच. चला बोल हा. हा बाच्या गाडीवर बसायचं त्याला. हो. हे घे, हे घे. हे घे. हाय डुगू. आरामशीर जागा. बाय कर डुगू आजीला. बाय बाय. हो. स्टॉल नाही घेतला वाटतं तू. बाय म्हणाजी. आता पिलो. आजी कुठे गेली? आजी भूर गेली बाई. त्याला न्या लागतं तिथपर्यंत. बघा काय चालू आहे आजी आणि नाताचं. काय करताय बाळा? झोपत नाही तू? झोपच लागून राहील तुला आहे ना? काय झालं बाळा? तर इकडे दीट काढणं चालू आहे. तुला नाही म्हटलं रे बाबा. तू नको पाहू इकडं. काय हो ना. खरंच. अरे बा किती खुश झाला आहे ना. दीट काढणं पण चालू आहे इकडं. आणि तुम्ही पाहिलं आज पण येऊन गेलेले आपल्या घरी मामा आणि मामी, म्हणजेच सासू आणि सासरे आलते माझे. पण ॲक्च्युली जे झालं त्याचं जे पाहिलं आज वातावरण वगैरे तर मस्त वाटलं एकदम. आणि स्वराजबद्दल त्याचं प्रेम पाहून असं मन भरून आल्यासारखं वाटलं की बा किती प्रेम करत आहे नातवावर किती नाही. इकडे आई पण आहे. स्वराजचं जे आहे दीड वगैरे काढणं झाली आताच आहे ना. नाही ना मग काय. हो ना. असं आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तसा खूप मोठा होत आहे. नक्की व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल काय वाटते तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला घेऊन येऊ तसे व्हिडिओ किंवा त्याचं उत्तर पण देऊ. आहे ना. खूप सारे प्रश्न आहे, खूप सारे उत्तर आहे. स्वराजबद्दल पण आहे सर्वाचे. आणि झोपणार तर नाही. मोबाईल चालू असल्यावर तर कसंच नाही झोपणार आहे. तरी पण आपण प्रयत्न करणं चालूच आहे आईची इकडं. चला हा व्हिडिओ आता आपण इथंच संपला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.